मध्ये मी बोललो होतो, वेडे पैसे झालेत, वेडे पैसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती. ती त्या प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे तर आता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे? दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे.